लास्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की राज्यामध्ये जेवढे काय 22 गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज आहेत ना, तर त्यांचा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो 2025-26 ला. मग प्रत्येक कॅटेगरी मधून त्या कॅटेगरीचा एसएमएल नंबर आणि कॅटेगरी रँक आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलता. आज आपण या छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर प्रायव्हेट बीएमएस कॉलेज म्हणजे जे काय आपले सेमी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज राहतील ना, त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ 2025-26 ला कॅटेगरी वाईज किती जाणार आहे, प्रत्येक कॅटेगरी मधून एसएमएल नंबर, स्टेट मेरिट लिस्ट नंबर, त्याचबरोबर त्या कॅटेगरीचे किती मुलांनी फॉर्म भरला आणि तिथून तुमचा कॅटेगरी रँक किती आलाय ना, तर त्या कॅटेगरी रँक नुसार एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाणार आहे याची सविस्तर माहिती मी या छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा 100% डाऊट क्लिअर होऊन जाईल. आणि जर तुमचा डाऊट शिल्लक असेल तर तुम्ही कमेंट करा किंवा आम्हाला व्हॉट्सअप करा, आम्ही तो डाऊट सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करू. पीडीएफ हवे असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, आम्ही तिथे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पीडीएफ 100% शेअर करू. सर्वात महत्वाची गोष्ट, हा जो कट ऑफ आहे कुठल्याही राऊंडचा क्लोजिंग कट ऑफ नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. लास्ट इयर जेवढ्या काय सीट होत्या सीट मॅट्रिक्स मध्ये आणि लास्ट इयरचा जो काय क्लोजिंग कट ऑफ होता ना थर्ड राऊंडचा, तर त्या दोन्हीला अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेट करून त्याचबरोबर यावर्षी एमबीबीएस बीडीएसचं जे काय सीट मॅट्रिक्स आलतं ना, तर नवीन किती जागा ऍड झाल्या, हा पूर्ण गोष्टीचा विचार करून आम्ही हा एक्सपेक्टेड कट ऑफ तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. इन केस जर बीएमएसचं एखादं कॉलेज जर ऍड झालं, मग ते गव्हर्नमेंटचं असेल सेमी गव्हर्नमेंटचं असेल ना, तर हा कट ऑफ अजून पण कमी जाऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर आता आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर एससी कॅटेगरी मधून एसएमएल नंबर 31,763 जर तुमचा असेल तर तुम्हाला थर्ड किंवा फोर्थ राऊंड पर्यंत एक बीएमएसचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ऑल ओव्हर राज्यामध्ये मिळण्याचा चान्स लागू शकतो कॅटेगरीच्या फीस मध्ये. जर आपण कॅटेगरी रँक बघतोय तर 3,460 एवढा तुमचा सेफ राहील. त्याबरोबर जर आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला तर 40,949 तुम्हाला एसएमएल घेऊन चालणं, 1,460 एवढा तुम्ही कॅटेगरी रँक या ठिकाणी घेऊन चालू शकता. जर आपण फीजे कॅटेगरीचा विचार केला तर 29,622 एवढा एसएमएल नंबर, 950 तुम्ही कॅटेगरी रँक या ठिकाणी घेऊन चालू शकताय. जर आपण एनटीबी कॅटेगरीचा विचार केला तर 32,726 एवढा तुम्हाला जो आहे तो तुमचा एसएमएल नंबर घेऊन चालणार आहे, 650 तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी रँक घेऊन चालणार आहे. जर आपण एनटीसी कॅटेगरीचा विचार करतोय ना तर 29,717 एवढा तुम्हाला जो आहे तो एसएमएल नंबर घेऊन चालणार आहे, 1,600 तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो कॅटेगरी रँक घेऊन चालणार आहे एनटीसी कॅटेगरीसाठी. एनटीडी कॅटेगरी मधून जर तुमचा एसएमएल 29,043 आसपास येत असेल, 1,070 आसपास तुमचा कॅटेगरी रँक येत असेल, तर तुम्हाला थर्ड किंवा फोर्थ राऊंड पर्यंत बीएमएसचे एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज खात्रीशीर अलॉटमेंट मिळण्याचा चान्स लागू शकतो. त्यानंतर जर आपण ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर ओबीसी मधून 29,712 एसएमएल, 8,399 कॅटेगरी रँक असेल तर तुम्हाला थर्ड किंवा फोर्थ राऊंड पर्यंत सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स आहे. अजून परत एकदा सांगतोय, हा फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. इन केस तुमच्या कॅटेगरीच्या ज्या सीट आहेत आणि तुमच्या कॅटेगरीचे तुमच्यापेक्षा जास्त रँकवाले जे मुलं आहेत ना, त्यांनी फक्त एमबीबीएस गव्हर्नमेंट प्रायव्हेट टाकलं, सीट नाही अलॉटमेंट झालं, ती डायरेक्ट ड्रॉप करायला गेले, तर त्या कंडिशन मध्ये हा कट ऑफ जो आहे तो अजून पण कमी जाऊ शकतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे, कारण जसे मुलं कॅटेगरी मधून चॉईस फिलिंग करतील तशानुसार जो आहे तो प्रत्येक राऊंडचा क्लोजिंग कट ऑफ असतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्यामुळे तुम्ही जस्ट क्वालिफाय जरी असाल तरी तुम्हाला पूर्ण कॉलेज टाकून पूर्ण राऊंड मध्ये पार्टिसिपेट करणं आहे, जेणेकरून की कट ऑफ कमी गेला तरी पण तुमचा कुठल्याही प्रकारे लॉस होणार नाही. त्यानंतर जर आपण एसीबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 28,276 तुम्ही या ठिकाणी एसएमएल नंबर घेऊन चालू शकता, 3,442 तुम्ही या ठिकाणी जो आहे तो तुमचा कॅटेगरी रँक घेऊन चालणार आहे. ईडब्ल्यूएसचा जर आपण विचार करतोय तर ईडब्ल्यूएस साठी कुठल्याही प्रकारे सीट रिझर्वेशन हे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नसतं. ही गोष्ट लक्षात ठेवणं. तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस ह्या कोर्ससाठी नसतंय. बाकीचे काय पॅरामेडिकल कोर्स राहतील ना, बीएससी नर्सिंग, तर त्यामध्ये तुम्हाला ईडब्ल्यूएस ला प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण रिझर्वेशन बघायला मिळतं, पण जे काय आपले डॉक्टरचे कोर्स आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकारे मिळत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवणं आहे. नंतर जर आपण ओपनचा विचार केला तर ओपनचा जो कट ऑफ आहे तोच तुम्हाला ईडब्ल्यूएस साठी घेऊन चाललाय. तर ओपन ईडब्ल्यूएसचा जर आपण कट ऑफ बघितला तर 29,143 आसपास जर तुमचा एसएमएल नंबर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स आहे. आणि जनरल कॅटेगरीच्या सीट ज्या आहेत त्या सर्व कॅटेगरीसाठी असतात, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आता हा जो कट ऑफ शेअर केला मी तो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, त्यामुळे याच्यापेक्षा कमी जरी तुमचा एसएमएल नंबर किंवा कॅटेगरी रँक येत असेल, म्हणजेच मला हे सांगायचं की तुमची चॉईस फिलिंग जर होत असेल तर तुम्ही फर्स्ट राऊंड पासून लास्ट राऊंड पर्यंत सगळ्या कोर्सला सगळे कॉलेज टाकून पार्टिसिपेट करा, जेणेकरून की तुमच्या रँक मध्ये जो कोर्स बसेल, जे कॉलेज बसेल त्या ठिकाणी तुम्हाला खात्रीशीर अलॉटमेंट होऊन जाईल आणि तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान जे आहे ते होणार नाहीये.
हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ होता त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल ना, किंवा मग तुम्ही फक्त क्वालिफाय मार्कावर बीएचएमएस करायचा विचार करता राज्यामध्ये, ते पण कॅटेगरीच्या फीस मध्ये, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू.